मित्रांनो नमस्कार. जानकाई मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील 4 जण मृत अवस्थेत आढळले. हे कुटुंब गरीब शेतकरी कुटुंब होतं आणि मृत्यू आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसतंय. पण पोलीस तपास करतायत. हत्या आहे की आत्महत्या हे अजून स्पष्ट झालेलं नाही. वेळ होती सकाळी सुमारे 8-9 वाजताची. नातेवाईकांना शंका आली आणि त्यांनी घरात जाऊन पाहिलं तेव्हा ही शोकांतिका समोर आली. मृत झालेल्यांची नावं आहेत गोविंद बाळू शेवाळे वय 40, कुटुंब प्रमुख शेतकरी. त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. 2 नंबरचा मृत व्यक्ती आहे कोमल गोविंद शेवाळे वय 35. ती गोविंदची पत्नी आहे. तिचा मृतदेह पलंगावर झोपलेल्या अवस्थेत बेशुद्ध सापडला. खुशी गोविंद शेवाळे मोठी मुलगी, तिचाही मृतदेह पलंगावरच आढळला. श्याम गोविंद शेवाळे लहान मुलगा, तोही पलंगावरच होता. तर मित्रांनो, याचं कारण काय असावं? पोलीस आणि नातेवाईकांच्या माहितीनुसार आर्थिक तंगी हे मुख्य कारण दिसतंय. पण गोविंद वर कर्ज होतं, शेतीतून फारसा नफा नव्हता आणि कुटुंब खूप तणावात होतं. काही रिपोर्ट्समध्ये विषारी पदार्थ प्यायल्याचा संशय आहे. कारण पत्नी आणि मुलांचे मृतदेह बेशुद्ध अवस्थेत होते. पण शवविच्छेदन झाल्यावरच नेमकं कळेल. गोविंदने प्रथम कुटुंबाला संपवलं आणि नंतर स्वतः गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, पण मोबाईलमधून काही संदेश असू शकतात जे तपासले जात आहेत. देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेले गेले. गुन्हा पण दाखल झालेला आहे. आत्महत्या की हत्याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमला पण बोलावलं गेलं होतं. तालुक्यातील प्रशासनाने कुटुंबाला मदत म्हणजे यात्रेसाठी पैसे जाहीर केले आहेत. ही घटना देवळा तालुक्यातील एका छोट्या शिवारात घडली, जिथे बहुतेक कुटुंब शेती आणि मजुरीवर अवलंबून असतात. अशा आर्थिक संकटांमुळे अनेकदा अशा ट्रॅजेडी होतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहेत त्याही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.